दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गुंडाविरोधी पथक हे पोलीस आयुक्तालय हद्दीत मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार दयानंद सोनवणे तसंच गुरु गांगुर्डे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी CBS परिसरात येणार आहे। सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार, गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथकानं CBS परिसरात सापळा रचला असता सराईत गुन्हेगार इसम वाजिद जयद शेख व 21 वर्ष राहणार गल्ली नंबर 4 सादिक नगर वडाळा गाव नाशिक यास ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलंय। त्याच्यावर गंगापूर तसंच भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी वाजिद शेख याच्या ताब्यातील चोरीचे सॅमसंग कंपनीचे एकूण 6 मोबाईल फोन असे एकूण 2 लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, दयानंद सोनवणे, गुरु गांगुर्डे, कल्पेश जाधव, राकेश राऊत, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी पार पाडली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।